कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीण शंभो मज कोण तारी. ज्योतिर्लिंग ही भगवान शिवाची दिव्य स्थाने आहेत, जिथे ती वेगवेगळ्या रूपात निवास करतात. ज्योती या शब्दाचा अर्थ प्रकाश म्हणजेच तेज आणि लिंगम किंवा लिंग म्हणजे चिन्ह किंवा प्रतिमा. तर ज्योतिर्लिंग या शब्दाचा अर्थ भगवान शिवाची तेजस्वी प्रतिमा असा होतो. भारतात एकूण 12 ज्योतिर्लिंग आहेत. त्यापैकी 8वे ज्योतिर्लिंग म्हणजे नाशिक जिल्ह्यातील ब्रह्मगिरी पर्वताच्या सानिध्यात त्र्यंबक या ठिकाणी वसलेलं श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे भारतातील एक प्राचीन तीर्थस्थान आहे. सर्व 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे विशेष आहे. हे स्वयंभू मंदिर नाशिक शहरापासून 28 किलोमीटर अंतरावर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या त्र्यंबक तालुक्यात स्थित आहे. पवित्र गंगा गोदावरी नदीचे उगमस्थान त्र्यंबकेश्वराच्या जवळ आहे. मंदिर प्रांगणाच्या जवळच कुशावर्त तीर्थ आहे. श्री ज्ञानेश्वर माऊलींचे मोठे बंधू श्री निवृत्तीनाथ महाराजांची समाधी देखील त्र्यंबकेश्वरमध्येच आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये अनेक धार्मिक संस्था देखील आहेत, ज्या वेधशाळा, संस्कृत पाठशाळा, कीर्तन पाठशाळा, प्रवचन संस्था चालवतात. पौराणिक संदर्भानुसार असे सांगितले जाते की ब्रह्मदेवांनी येथे एका पर्वतावर श्री महादेवांना प्रसन्न करण्यासाठी तप केले, जे पुढील काळात ब्रह्मगिरी पर्वत नावाने विख्यात झाले. या पर्वतावर एकेकाळी गौतम ऋषींचा आश्रम होता. काही ऋषीमुनी आणि गौतम ऋषींचे शिष्य यांच्यात पाणी भरण्यावरून थोडासा वाद निर्माण झाला. तेव्हा ऋषीमुनी आणि त्यांच्या पत्नी यांनी गणपतीला आवाहन करून गौतम ऋषींना या आश्रमातून हाकलून देण्याची किंवा त्यांच्यावर काहीतरी गंभीर आरोप करण्याची विनंती केली. गणेशाने खरं तर असं करण्यास नकार दिला, परंतु ऋषीमुनींच्या आग्रहास्तव त्यांनी गायीचे रूप धारण करून गौतम ऋषींच्या शेतात धान्य खाण्यास सुरुवात केली. गौतम ऋषींनी हे बघितल्यावर ते गायीला स्वतः धान्य खाऊ घालण्यासाठी पुढे आले आणि त्यांचा स्पर्श होताच गाय मृत्युमुखी पडली. इतर ऋषीमुनी हा प्रकार चोरून बघतच होते आणि त्यांनी बरीच प्रयोजनं करून गोहत्या पातकातून मुक्तता मिळावी म्हणून गौतम ऋषींना कठोर तपश्चर्या करण्यासाठी भाग पाडले. पण ह्या पापातून मुक्ती व्हावी म्हणून गौतम ऋषींनी ही कठोर तपश्चर्या केली आणि महादेवांना प्रसन्न केले. महादेवाने घडलेला सर्व खरा प्रकार गौतम ऋषींना सांगितला आणि त्या ऋषीमुनींना शिक्षा करावी असे सूचित केले. परंतु गौतम ऋषींनी महादेवाला सांगितले की एवढ्या कठोर तपश्चर्येनंतर मला तुम्ही प्रसन्न झालात तेव्हा तुम्ही इथेच राहावं, इथे विराजमान व्हावं. गौतम ऋषींच्या या विनंतीवरून महादेव इथे त्रिमूर्ती होऊन ज्योतिर्लिंग स्वरूपात विराजमान झाले. तेव्हापासून हे स्थान त्र्यंबकेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले. त्र्यंबकेश्वर शिवलिंगाची वास्तविक रचना इतर 11 ज्योतिर्लिंगांपेक्षा वेगळी आहे, कारण त्र्यंबकेश्वर येथे शिवपिंडीमध्ये अंगठ्याच्या आकाराच्या 3 कपार आहेत, ज्यात त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश विद्यमान आहेत. या शिवलिंगातून गोदावरीचा प्रवाह सातत्याने सुरू असतो. या स्वरूपाचे हे जगात एकमेव शिवलिंग आहे. या मंदिराच्या चहूबाजूस दगडी तटबंदी आहे. कळसावर 5 सुवर्णकलश असून ध्वजा पंचधातूंची आहे. ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात वसलेलं त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र 12ही महिने भाविकांनी भरलेले असते. लक्षावधी भाविक येथे हजेरी लावतात. संत निवृत्तीनाथांची यात्राही इथे भरत असते. तसंच 12 वर्षांनी कुंभमेळा या ठिकाणी होत असतो. या व्यतिरिक्त त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्रात विविध प्रकारच्या पूजा व धार्मिक विधी केले जातात. त्यापैकी नारायण नागबळी हा विधी संपूर्ण भारतात फक्त त्र्यंबकेश्वर येथेच केला जातो. कालसर्पपूजा, त्रिपिंडी श्राद्ध, कुंभविवाह, रुद्राभिषेक, महामृत्युंजय जप, उत्तरक्रिया, लघुरुद्रशांती, जननशांती असे अनेक विधी येथे होत असतात. असं म्हटलं जातं की प्रभू श्रीरामचंद्रांनी गौतम ऋषींच्या सांगण्यावरून राजा दशरथाचे श्राद्ध येथे घातले होते. कुशावर्त कुंडात स्नान करूनच त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले जाते. गोदावरी नदी भूगर्भातून लुप्त होऊन कुशावर्तात प्रकट होते अशी मान्यता आहे. गौतम ऋषींनी कुशांचे बांध घालून गोदावरीचे पाणी अडवले होते, म्हणून याला कुशावर्त असे म्हटले जाते. इथे गावात अनेक प्राचीन देवळे आहेत.
त्यावरील कोरीव काम पाहण्याजोगे आहे. कुशावर्त आणि त्र्यंबकेश्वर मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर भाविक ब्रह्मगिरी पर्वतावरही जातात. ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा हा एक श्रद्धेचा भाग आहे. ब्रह्मगिरी पर्वताच्या डावीकडे आणि उजवीकडे काही मंदिरं दिसतात. एक मंदिर आहे भगवान शंकरांच्या जटांचे. शंकरांनी या ठिकाणी गुडघ्यावर बसून कातळावर जटा आपटल्या आणि गंगेचा इथे उगम झाला अशी आख्यायिका आहे. त्या जटा आणि गुडघ्यांचे ठसे इथे कातळात पाहता येतात. ब्रह्मगिरी पर्वत चढून उतरून भाविक पुन्हा त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात येतात तेव्हा ही प्रदक्षिणा पूर्ण होते. असे हे पवित्र तीर्थक्षेत्र 8वे ज्योतिर्लिंग म्हणजेच श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.